समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आहे, चांगला आहे. आणि खाद्य महोत्सव, परत उंट सफारी वगैरे, घोडेस्वार, परत संग्रहालय वगैरे चांगलं आहे, मस्त आहे. आणि लोक सुद्धा भरपूर आलेले आहेत. आम्हाला सुद्धा छान वाटलं. आम्ही बघितलं सगळं. असं कुठलं गाव आपलं? आमचं सातारा परळी. तर एकूण पर्यटन महोत्सवामध्ये आणखी काय विशेष असं काय पाहायला मिळालं आपल्याला? घोडेस्वार, परत ते बोटिंग वगैरे चांगलं केलेलं आहे. पब्लिक पण भरपूर आहे. पब्लिक बी भरपूर आहे. असं भरपूर आहे, बघायला छान आहे. असा महोत्सव आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा, होतोय. पहिल्यांदाच होतोय, बघितलं. मोठा असा महोत्सव. आम्ही तिथूनच आलो सातारा जिल्ह्यातून पाया बघण्यासाठी तिकडे आलो. प्रदर्शन खूप छान झाले. डोंगरी महोत्सव दरवर्षी असाच चालू राहावा. खाद्यपदार्थ खूप छान आहे. स्टॉल बी सर्व नीट चांगले आहेत. कृषी प्रदर्शन खूप छान झाले, प्रेरणादायक आहे. दरवर्षी व्हावे अशी इच्छा आहे. नमस्कार, मी प्रसन्न शिंदे. आज आम्ही येथे सातारा जिल्ह्यातून आपल्या पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि आपले राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी आयोजित केलेला डोंगरी महोत्सव या महोत्सवाला भेट देण्याचा आज आम्हाला इथे योग आला. इथे आले असता आपण इथे आयोजित केलेले कृषी पर्यटन, खाद्य जत्रा आणि अनेक लघु उद्योग इथे आपल्याला पाहायला मिळतात. इथे येणाऱ्या नागरिकांचा प्रतिसाद पाहता हा महोत्सव नक्कीच पर्यटनाला, महाराष्ट्राला एक वेगळी चालना देणारा, दिशा देणारा ठरेल असे मला इथे वाटते. आणि मी येथे असलेल्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की अशा प्रकारचे महोत्सव आमचे नामदार शंभूराजे देसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात यावे, राबवण्यात यावे अशी मी त्यांना एक विनंती.
समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि